सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आपण दिवाळी स्पेशल भाग पाहत आहोत। तर आज आपण दिवाळीचा दुसरा पदार्थ पाहत आहोत, ते म्हणजे लाडू। लाडू हे सगळ्यांच्या घरी होतात दिवाळीत, त्याशिवाय दिवाळी पूर्ण होत नाही। तर बेसनाचे होतात, शेवयाचे होतात, रव्याचे होतात, बुंदीचे होतात, मोतीचूरचे होतात, भरपूर सारे लाडूचे प्रकार आहेत। तर आज आपण बेसनाचे लाडू पाहणार आहोत। मी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे, कोणती काळजी घ्यायची, लाडू अगदी बेसन पीठ भाजल्यापासून ते लाडू वळण्यापर्यंत लाडू द्यायचे कसे हे सुद्धा सांगितलं आहे। सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बेसनाचे लाडू करण्यासाठी आपल्याला इथं बेसन लागणार आहे। 1 किलोच्या प्रमाणात आपण लाडू करतोय। तर 1 किलो बेसनचे लाडू करण्यासाठी अर्धा किलो इथं मी बेसन घेतलंय, व्यवस्थित चाळून घेतलंय, गुठळी एक पण राहता कामा नये या पद्धतीने। तर हे बेसन मी व्यवस्थित चाळून घेतलंय। त्याच्यानंतर आपण इथं पिस्त्याचे काप सुद्धा घेतलेत। हे आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत, वरतून लाडूला लावायला। ह्याच्याऐवजी तुम्ही बदाम घेऊ शकता किंवा मनुके सुद्धा घेऊ शकता, दोन्हीपैकी काही सुद्धा चालेल किंवा तिन्ही सुद्धा चालतील। त्याच्यानंतर हवे असेल तर मध्ये पण ऍड करू शकता। त्याच्यानंतर मी इथं पिठी साखर घेतली आहे। अर्धा किलो लाडूसाठी आपल्याला कमीत कमी 400 ग्रॅम, 100 ग्रॅम कमी असेल तरी चालेल किंवा बरोबर त्याच मापाने अर्धा किलो साखर लागणार आहे। पिठी साखर, जर साखर अख्खी असेल तर त्याचं पिठी केल्यानंतरून वजन मोजायचं आपल्याला। अख्ख्या साखरेचं अर्धा किलो वजन नाही पाहिजे आपल्याला, पिठी साखरेचं वजन अर्धा किलो पाहिजे। तर इथं माझ्याकडं हे पावशर तूप आहे। अर्धा किलो लाडूला कमीत कमी 200 ग्रॅम ते 125 ग्रॅम किंवा पावशर तूप हे बास होतं। हे खूप इनफ आहे, एवढंच तूप लागतं, याच्यापेक्षा कमी पण नाही जास्त पण नाही। तर हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं अर्धा किलो बेसनासाठी आपण पावशर तूप घेतलंय किंवा 200 ग्रॅम सुद्धा चालेल। तर आता आपण बेसन व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर इथं मी सगळं बेसन व्यवस्थित ऍड करून घेते। गुठळ्या नाही झाल्या पाहिजे एवढी काळजी घ्या, आपण ऑलरेडी चाळूनच घेतलं होतं। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी अर्धा किलो बेसन याच्यात व्यवस्थित ऍड करून घेतले। लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही असं फराळीचं साहित्य वगैरे घेता तर कढई किंवा जी भांडी घेणार आहात ती मोठी घ्या, म्हणजे हलवायला वगैरे त्रास होणार नाही। त्याच्यामुळे शक्यतो मोठी भांडी घ्या, म्हणजे हलवायला वगैरे त्रास होत नाही। तर हे आता आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर आता हे आपण भाजायला सुरुवात करतोय आणि एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता कदाचित तुम्हाला तूप कमी वाटत असेल, पण ते परत इनफ होतं। जसं जसं भाजेल तसं तसं त्याचा गोळा होतो पूर्ण। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे व्यवस्थित जोपर्यंत ह्या गुठळ्या मोडत नाही आणि एकजीवपणा येत नाही, तुमचं बेसन भाजलं हे कसं ओळखायचं की ह्या गुठळ्या आहेत। आता सध्या आपण जेव्हा बेसन भाजायला घेतले तेव्हा आणि जेव्हा बेसन भाजतो ना तेव्हा न काही करता ऑटोमॅटिक गोळा तयार होतो बेसनाचा, हे लक्षात ठेवा। त्याने व्यवस्थित मिक्स होतं। तर हे एकदम व्यवस्थित मिक्स होतं, लक्षात घ्या। त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। ऑटोमॅटिक गुठळ्या होणार, एक गोळा होतो जेव्हा तुमचं बेसन भाजलं जातं। आता ह्याच्यात गुठळ्या दिसतात ते तुम्हाला, त्याचा ऑटोमॅटिक गोळा होतो जेव्हा तुमचं बेसन व्यवस्थित भाजलं जातं। तर चला मी व्यवस्थित भाजून घेते। तर इथं आपलं बेसन एकदम व्यवस्थित भाजलं गेलंय। आधी आपलं वेगवेगळे छोटे छोटे गोळे होत होते, आता एकदम मोठा गोळा झालाय हा। तर पहा, म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलंय। आता हे साईडला काढायचं, नाहीतर खाली चिटकतं, त्याच्यामुळे चला साईडला काढून घेऊया। तर इथं मी साईडला काढून घेते बेसन सगळं आपलं भाजलेलं, जेणेकरून आपल्याला परत पुढची प्रोसेस करता यावी या पद्धतीने। तर पहा कसं घट्टसर गोळा आहे। तर मी हे सगळं बेसन साईडला काढून घेतलं आणि फोडून घेतलं व्यवस्थित। हे
कारण आपल्याला बाकीच्या वस्तू याच्यात मिक्स करायच्यात. तर लक्षात घ्या. तर मी हे सगळं साईडला काढून घेते आणि फोडून घेते आणि फोडून घेतले आपल्याला, कारण बाकीच्या वस्तू मिक्स करायच्यात. आता जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत सगळ्यात पहिले वेलची पूड ॲड करून घ्यायची, कारण गरम ह्याच्यात वास खूप छान भेटतो वेलची पूडचा. तर मी इथे हे वेलची पूड 1 चमचा टाकली आहे व्यवस्थित. थोडी साखर मिक्स केली ती मी वेलची पूडमध्ये, त्याच्यामुळं पांढरट दिसते. त्याच्यानंतरून मी अर्धा किलो बेसनासाठी अर्धा किलो पिठी साखर घेतली आहे, मोजून घेतली व्यवस्थित मी. ती आपण ह्याच्यावर मिक्स करत करत टाकणार आहोत थोडी थोडी, कारण जेणेकरून व्यवस्थित मिक्स व्हावी. आत्ताच हात घालू नका, गरम आहे त्याच्यामुळं थोड्या वेळाने हात घालायचे आपल्याला. जस्ट आपण मिक्स करून घेतो या पद्धतीने. तर मी ही पिठी साखर सगळ्या साईडनी व्यवस्थित मिक्स करून घेते. गरम असताना चमच्याने मिक्स करायची आणि परत आपल्याला हात घालता येतो थंड झाल्यानंतर. सध्या गरम आहे त्याच्यामुळं चमच्याने मिक्स करा, पण पिठी साखर शक्यतो तुम्हाला गरम असतानाच मिक्स करायची, हे लक्षात ठेवा, कारण तेव्हाच ती मिक्स होते, परत होत नाही. तर या पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायची. तर पहा किती सुरेख झालेली आहे या पद्धतीने. तर कलर पहा किती सुरेख आलाय. तर या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता याच्यात मी आणखी थोडी पिठी साखर टाकली आहे. टोटल आपल्याला अर्धा किलो तर तेवढी लागते, कमीत कमी 400 ग्रॅम. हवं असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता, पण काय होतं ना की मग लाडू बसायला थोडासा त्रास होतो आणि वाट पाहावी लागते थंड होण्याची पूर्ण, तोपर्यंत लाडू बसत नाही. त्याच्यामुळं शक्यतो थोडीशी कमी टाकली तर काही हरकत होत नाही, पण जास्त झाली चुकून साखर तर लाडूच बसणार. तर हे आता आपण थंड होऊ द्या, अजून पण गरम आहे, आणि त्याच्यानंतर आपण हाताने मिक्स करणार आहोत. तर हे आता बऱ्यापैकी थंड झालं आहे. थोडंसं कोमटच पाहिजे, कारण साखर व्यवस्थित मिक्स तेव्हाच होईल जेव्हा थोडं तरी गरम असेल. तर हे हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं. तर चला मिक्स करून घेते मी हे. तर भाजतं थोडीशी काळजी घ्यायची, पण थोडंसं कोमटच लागतं, त्याशिवाय साखर मिक्स होणार नाही. दोन्ही हात घ्यायचे व्यवस्थित आणि या अशा पद्धतीने चोळून घ्यायचे. चला सगळे मी असं चोळून घेते. तर हे आपण साखर व्यवस्थित आता मिक्स केले. तर हे असं होतं व्यवस्थित साखर मिक्स झाल्यावर. आता आपण ह्याचे लाडू बांधून घेणार आहोत, वळून घेणार आहोत. तर बेसनाचे लाडू पटकन वळले जातात, खूप काही वेळ लागत नाही त्याला. तर या पद्धतीने तर पहा. आणि ह्याच्यावर आपण थोडंसं डेकोरेशनसाठी, गरम असतील तर लाडू वितळतात लगेचच, हे लक्षात ठेवा. नाही थोडंसं आपण, तर या पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेणार आहे. चला तर मग लाडू तयार आहे, खूप सुरेख झालेत. तर नक्की ट्राय करा. योग्य प्रमाण सांगितलं प्रत्येक गोष्टीचं. तर पहा किती सुरेख झालेत. आता आपले बेसनाचे लाडू करून झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा जेव्हा तुम्ही बेसन पीठ भाजायला घेताय तर ते चाळूनच घेतलं पाहिजे. त्याला काही ऑप्शन नाही, ते स्किप सुद्धा करता येणार नाही. जर तुम्ही बेसन पीठ भाजून नाही घेतलं तर त्याच्यात गुठळ्या असतात, त्या व्यवस्थित फुटल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळे बेसन पीठ व्यवस्थित भाजलं जात नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं चाळून घेणे. वाटलंच तर तुम्ही थोडंसं आधी भाजा, परत चाळून घ्या, परत तूप ॲड करा, किंवा आधीच चाळून घ्या आणि मग लाडू बनवायला सुरुवात करा, जसं आपण व्हिडिओमध्ये दाखवले. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की मी जेव्हा लाडू बनवायला सुरुवात केली होती तर मला सगळ्यात प्रश्न मोठा पडायचा की हे बेसन पीठ भाजले कसं ओळखायचं. तर जेव्हा तुमचं बेसन पीठ भाजत येतं ना, तर जेव्हा भाजायला सुरुवात होते बेसन पिठाच्या, तेव्हा छोटे छोटे गोळे असतात, एकदम छोटे 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 गोळे असतात त्या बेसनाचे, जेव्हा तुम्ही तूप टाकून भाजायला सुरुवात करता. आणि जेव्हा तुमचं पूर्ण बेसन व्यवस्थित भाजलं जातं ना, तर अख्खा एक गोळा तयार व्हायला सुरुवात होते. जे जे छोटे छोटे गोळे असतात ना, ते सगळे एक अख्खा मोठा गोळा तयार होतो
अगदी तो तुम्हाला हलवता सुद्धा येत नाही, इतका व्यवस्थित तो झालेला असतो. तर याच्यावरून तो मोठा गोळा झाला नाही याच्यावरून ओळखायचं की आपलं बेसन पीठ हे व्यवस्थित भाजलेलं आहे. त्याच्यानंतरून तुम्ही साखर ही गरम असतानाच मिक्स केली पाहिजे. इवन तुम्हाला जर वेलची पूड आहे ती सुद्धा गरम असतानाच मिक्स केली पाहिजे, कारण गरम असताना मिक्स केली तरच ते व्यवस्थित मिक्स होणार आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ थांबायचे, मग लाडू बांधायचे. लाडू बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बेसनाचं प्रमाण मी इथं सांगितलंय, तुपाचं पण प्रमाण सांगितलंय, साखरेचं सुद्धा सांगितलंय. एक वेळेस तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं कमी केलं तर चालतं. ह्या सगळ्या गोष्टीमधलं बेसनाचं, साखरेचं किंवा तुपाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर बेसनाचे लाडू जेव्हा तुमचे योग्य प्रमाणात असतात तेव्हा सुद्धा लाडू बांधायला व्यवस्थित ते पटकन बसत नाही. 10 मिनिटांनी परत ते लाडू बांधायला लागतात, कारण हाताच्या उष्णतेने सुद्धा लाडू पूर्ण सुटायला सुरुवात होते इकडे तिकडे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की हिथं प्रमाण चुकलं तर तुमचे लाडू बसणारच नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आपण इथं अर्धा किलो बेसन घेतले, अर्धा किलो साखर घेतली आणि पावशर म्हणजेच 225 ग्रॅम किंवा 200 ग्रॅम तूप घ्या. ह्याच्यापेक्षा थोडं जरी ह्याच्यातलं काही जास्त झालं तर तुमचे लाडू बसणार नाहीत. एक वेळ साखर तुम्ही 500 ग्रॅम, अर्धा किलोऐवजी 400 ग्रॅम घेतली तर चालेल, पण जास्त होऊन चालत नाही इथं, कारण लाडू बसत नाहीत. इथं योग्य प्रमाण असून बसत नाही सुरुवातीला, कारण तुपामध्ये उष्णता, तूप आहे ते लाडूमध्ये जे सतत उष्णतेमुळे विरघळत राहतं, म्हणजे सुटत राहतात लाडू, प्रॉपर बसत नाही. इवन लाडू बांधताना सुद्धा तुम्ही ही काळजी घ्यायची की लाडू बांधताय तर पूर्ण लाडूचा शेप नाही त्याला द्यायचा, ते अंडाकृती करून घ्यायचे, कारण सुरुवातीला लाडू खाली टेकतात, जिथं तुम्ही ठेवताय तिथं खाली चिटकतात, असे चपटे व्हायला सुरुवात होतात. त्याच्यामुळे लंबुळक्या साईडचे लाडू बनवायचे, गोल नाही सुरुवातीला. 10 मिनिटांनी परत लाडू बांधायला लागतात. कोणी जरी असेल तरी 10 मिनिटांनी बेसनाचे लाडू परत बांधायला लागतात सगळे, कारण त्याचे शेप बिघडलेले असतात. किती पण योग्य प्रमाण घेतलं तर प्रॉपर शेप बेसनाच्या लाडूत पहिल्यांदा बसत नाही, तुम्ही काही केलं तरी. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर तुम्हाला आजची आपली बेसनाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर जेवढ्या टिप्स आपण सांगितल्या आहेत ते फॉलो करा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.